Yesterday, we took one English Olympiad paper. काल आपण एक इंग्लिश ऑलिम्पियाडचा पेपर घेतला होता. and that paper's answers ते मी आता तुम्हाला सांगत आहे. First question is, last night the troop dash well at the function. Performed. Troop will perform their function. That's why performed answer is correct. A answer is correct. Second question. The air conditioner dash seems to be working. या वाक्यामध्ये the air conditioner is a simple singular third person singular pronoun. Recording in progress. That's why we have to use does not. त्याला आपण डज नॉटचा यूज करावा लागेल. डज नॉट आपण काय यूज करतो बाळांनो, तर द एअर कंडिशनर हे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे, त्याच्यामुळे आपण तिथे डज नॉट यूज करतो. एक मिनिट मी स्पीकर ऍड करतो, नंतर पाहूयात आपण. एक मिनिट वेळ द्या. स्पीकर ऑन करून मला आवाज देऊ शकता? आवाज येतो का? Yes, sir. Very nice, very Yes, nice, sir. very nice. Now third question is, listen very carefully. सावकाशपणे ऐका. प्रत्येक क्वेश्चनचा आन्सर मी तुम्हाला सांगतोय. थर्ड क्वेश्चन काय आहे? माय टीचर डॅश ॲट मी बिकॉज आय फॉरगॉट टू ब्रिंग माय नोटबुक. सी, जेव्हा तुम्ही एखादी नोटबुक क्लासमध्ये आणायचं विसरताल त्यावेळेस नक्कीच सर तुमच्यावरती रागाने बोलतील, रागाने सांगतील, त्यावेळेस त्याचा आन्सर असेल एल्ड. एल्ड. Yes, ailed. That's why C answer is correct. That's why C answer is correct. Next, fourth question, children. The child made wired faces as soon as he dashed the lemon. Wired faces means पहा, जेव्हा आपण आंबट खातो, आंबट खाल्ल्याच्या नंतर आपल्या चेहऱ्यावरती व्रिंकल्स येतात, आपला चेहरा आपण वेगळा करतो. पण कधी करतो? ते लेमन ज्यूस आपण ड्रँक पूर्ण पिल्याच्या नंतर. त्याच्यामुळे त्याचा आन्सर काय असेल बाळांनो? द चाइल्ड मेड वाईड फेसेस ॲज सून ॲज ही ड्रँक दी लेमन. ड्रँक. बी आन्सर इज करेक्ट. Fifth question. Mr. Samit dash for a jog every morning before going to office. या सेंटेन्स मध्ये जेव्हा डेली हॅबिट्स असतात तेव्हा डेली हॅबिट्स मध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करतो. आणि सिंपल प्रेझेंट मध्ये तुम्हाला माहिती आहे, जर सब्जेक्ट थर्ड पर्सन सिंग्युलर असेल तर तिथं आपण गोच गोज करतो. ओके, that's why Mr. Samit goes for a jog for every morning before going to office. Next question.
The house was dash about 20 years ago. The house was dash about 20 years ago. आता 20 इयर्स म्हणजे 20 वर्षापूर्वी. 20 वर्षापूर्वी म्हटल्याच्या नंतर ते बिल्टच असेल, बांधलेलं असेल. त्याच्यामुळे त्याचं ऑप्शन बिल्ट हे करेक्ट आहे. आणि बिल्ट इज द सिंपल पास्ट टेन्स. हा साधा भूतकाळ आहे. आणि ती भूतकाळातली ऍक्शन्स असेल किंवा का तर 20 इयर्स अगो. दॅट्स वाय बिल्ट आन्सर इज करेक्ट. B1. Slowly see all answers. Next question, 7th question. See dash waiting for us at the station. हा, पास्ट प्रोग्रेसिव्ह, प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह, फ्युचर प्रोग्रेसिव्ह हे 3 सेंटेन्स तुम्हाला माहिती आहेत. आता तो माझी वाट पाहत होता. सी वॉज वेटिंग फॉर अस. माझी म्हणण्यापेक्षा आमची. त्या सेंटेन्स मध्ये अस आहे. सी वॉज वेटिंग फॉर अस ऍट द स्टेशन. इट इज द पास्ट टेन्स. अँड इन पास्ट टेन्स यू नो दॅट वी यूज, आपण वापरतो वॉज. ओके. प्रेझेंट असेल तर आपण वापरलं असतं इज. आणि फ्युचर असेल तर सी विल बी. सी विल बी याचं आपण यूज केलं असतं. नीट लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन. A father always his children to solve problems. You know that. A father always dash his children to solve problems. कारण वडील असेल, your mom, your dad, they always help you. And father helps, mother helps, elder brother helps, elder sister helps. Yes, because we are adding yes there. तिथं आपण yes वापरतो. The reason is the subject is third person singular. A father always helps his children to solve problems. Finish. Next question. They dash the whole evening eating popcorn and chocolates. They spent. घालवली. काय घालवली? The whole evening. पूर्ण सायंकाळी. आणि सायंकाळी त्यांनी काय केलंय त्या ठिकाणी? They were busy. ते मग्न होते. Were eating popcorns and chocolates. That's why त्याच्यामुळे A answer is correct. Spent answer is correct. Got it? आलं लक्षामध्ये सगळ्यांच्या? डेली जॉईन करा. डेली जॉईन करा क्लास. 10th question. The stranger dash responsibly when he returned the lost wallet to its owner. The stranger acted responsibly. जबाबदारीने तो वागलाय. Yes, the stranger acted responsibly when he returned the lost wallet to its owner. A answer is correct. Next one. 11. The artist plans to dash a masterpiece inspired by nature. The artist planned to create a masterpiece. काहीतरी आपण नवीन निर्मिती करतो. नवीन निर्मिती म्हणूयात आपण त्याला. त्या नवीन निर्मितीसाठी a masterpiece is the best word. Masterpiece is the best word. The artist plans to create a masterpiece inspired by nature. B answer is correct. B answer is correct. 12th one. The dictionary will. What is the job of? What is the role of dictionary?
द डिक्शनरी विल डिफाईन द मीनिंग ऑफ द वर्ड क्लिअरली. प्रत्येक वर्डचा स्पष्टपणे अर्थ आपल्याला कुठे भेटतो? शब्दकोशामध्ये. दॅट शब्दकोश, डिक्शनरी. The dictionary will define the meaning of the word clearly. इंग्लिश ऑलिम्पियाडचा क्वेश्चन आहे, तो तुम्हाला समजला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन. यू डॅश फिनिश दिस वर्क बाय टुमॉरो. उद्यापर्यंत. हे काम झालंच पाहिजे. उद्यापर्यंत किंवा उद्यापर्यंत हे काम झालंच पाहिजे मीन्स मस्ट. You must finish this work by tomorrow. You must finish this work by tomorrow. आन्सर्स बरोबर आहेत ना? समजते ना सगळ्यांना? कारण इंग्लिश ऑलिम्पियाड मधले प्रत्येक क्वेश्चन हा डिफरंट असतो. त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त पेपरवर फोकस करतो, कारण तुम्हाला जास्तीत जास्त उदाहरणं तुमच्या समोर यावीत. इट्स मेन रिझन. फोर्थ वन, 14th. Mary dash live in New York before moving to California. Mary dash live in New York before moving to California. Answer is used to. Used to म्हणजे आवडायचे. Yes. Mary used to live in New York before moving to California. Used to. Used to is a modal auxiliary verb. ते modal auxiliary verb आहे. Verb चे प्रकार आहेत primary auxiliary, modal auxiliary and main verb. Yes, it is the modal auxiliary. You know that used to, need not, daren't. These are the modal auxiliaries. Next question. You dash win the competition but chances are low. तर ज्यावेळेस एखादी ऍक्शन एक्स्ट्रीमली फॉर्मल असते, त्यावेळेस तिथं आपण माइटचा वापर करतो. मुलांनो लक्षात घ्या. यू माइट विन द कॉम्पिटिशन बट चान्सेस आर लो. शक्यता आहे परंतु चान्सेस कमी आहेत. येस ना, अशा अर्थाने यू माइट, यू मे, यू माइट. मे आय कम इन. You speak na, may I come in? Possibility, definitely they will call, sometimes they will reject. Possibility. You might win the competition means extremely formal. You might win the competition but chances are low. Next question. C dash applies for being late to the meeting. C should applies for being late for the meeting. C should पाहिजे अशा अर्थाने. नेक्स्ट क्वेश्चन. You dash to be more careful when crossing the while crossing the road. While word is correct here. Wait 1 minute. Seventeenth, you dash to be more careful while crossing the road. You ought to be more careful. You ought to be more careful while crossing the road. Yes, ought to be. आपण एखाद्या क्लासमध्ये, एखाद्या सेशन मध्ये आपण सगळे मॉडेल्स घेऊयात. मॉडेल्सची सुरुवात करूयात. Where to use can, could, shall, should, will, would, may, might, ought to. Yes, ought to. इथं to ऑलरेडी सेंटेन्स मध्ये आलेला आहे, त्याच्या अगोदर आपल्याला ouughtच वापरावं लागेल. You ought to be more careful while crossing the road. एका वर्ड वरनं तुम्हाला क्लिक भेटला पाहिजे तिथं आन्सर काय आहे. ओके. 16th. 18th. Jonathan
डॅश प्लेइंग सुडको at a very young age. Started at a very young age म्हणजे अतिशय लहानपणी म्हणूयात आपण. त्यांनी काय केले? स्टार्टेड, सुरुवात केलेली. मीन्स स्टार्टेड. बी आन्सर इज करेक्ट. बी आन्सर हे कम्प्लिटली करेक्ट आहे. त्याच्यानंतर पुढे 19th क्वेश्चन. We really dash the concert last night. We really enjoyed the concert last night. Enjoyed. जस ना एन्जॉयच करणार आपण. We really enjoyed the concert last night. Enjoyed. A answer is correct. 20th. After escaping from prison. Prison means तुरुंग. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर the thief again robbed. Robbed means दरोडा म्हणूयात आपण. A bank. Robbed. B answer. प्रत्येक जण आन्सर वरती टिक करा. तुमचे आन्सर्स किती बरोबर येत आहेत ते पहा. इट्स द इंग्लिश ऑलिम्पियाड पेपर. ओके. नेक्स्ट वन. सी टोल्ड अ स्टोरी. ऍड टॅग. सी टोल्ड अ स्टोरी हे जे दिलेलं सेंटेन्स आहे, हे सेंटेन्स कोणत्या टेन्स मध्ये आहे? सिंपल पास्ट. आणि तिथं सिंपल पास्ट असेल तर आपणाला डीड यूज करावं लागतं. आणि डीड, didn't see and question mark. Yes, that is the add question tag. Very simple. तर मला वाटतं ऑनलाईन क्लासमध्ये जेवढे मुलं आहेत त्यांना क्वेश्चन टॅगचं एकही वाक्य चुकत नसेल चुकत. 22. Rani should play chess. Very easy sentence. Very simple sentence. Yes. Shouldn't see. राणीसाठी आपण कोणतं प्रोनाउन यूज करतोय? सी. आणि shouldn't see मीन्स डी आन्सर इज करेक्ट. डी आन्सर त्याचं बरोबर आहे. नेक्स्ट वन. 23. सी कॅन ओन दिस गेम. फाइंड एरर इन द सेंटेन्स. या वाक्यामध्ये चूक आहे. आता ती चूक तुम्ही शोधत असताना, एरर शोधत असताना तुम्हाला ग्रामरचा पूर्ण अभ्यास असणं गरजेचं आहे. पूर्ण गरजेचं आहे ग्रामरचा अभ्यास असताना मुलांनो. आता कोणत्या शब्दानंतर काय येतं हे सुद्धा तुम्हाला कम्प्लिटली माहिती असलं पाहिजे. येस ना. बऱ्याच वेळेस मी म्हणतोय की इंग्लिशचं ग्रामर म्हणजे परफेक्शन आहे. त्या सेंटेन्सचं फ्रेम आहे. ती फ्रेम आपणाला बसवता आली पाहिजे. सी कॅन बरोबर आहे, काहीच चूक नाही त्याच्यामध्ये. पण कॅनच्या नंतर V1च येतं, V2 येत नाही. त्याच्यामुळे कॅन विन असायला पाहिजे, पण तिथं कॅन ओन दिलेला आहे. त्याच्यामुळे तो पार्ट त्या सेंटेन्सचा एरर आहे. आलं लक्षामध्ये? त्याच्यामुळे तो चूक आहे. त्याच्यामुळे बी ऑप्शन इज रॉंग. बी ऑप्शन इज रॉंग. जेव्हा तुम्ही तुमच्या भविष्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स देणार आहेत त्यावेळेस या पद्धतीचा क्वेश्चन्स येत नाही, परंतु जम्बलिंग वर्ड्स देतात. ते मागे पुढे वर्ड्स देतात आणि त्याचं मिनिंगफुल सेंटेन्स बनवायला सांगतात. तेव्हा जेव्हा तुम्हाला ग्रामरचा पूर्ण अभ्यास असेल, नॉलेज असेल, लँग्वेज तुमच्या सोबत असेल, त्यावेळेस तुम्ही ते सेंटेन्स छान पद्धतीने बनवू शकता. अदरवाइज नॉट पॉसिबल. 24th क्वेश्चन. A picture is painted by him. बघा, बोलतानाच मी म्हटलंय पेंटेड, पण तिथं पेंट आलंय. पॅसिवाइज आलं की तिथं V3 येत असतं, लक्षात ठेवा. या सेंटेन्स मध्ये V3 नाही. पेंट, पेंटेड. यस, पण ओनली पेंट इज गिवन, दॅट्स वाय इज पेंट, दॅट इज द एरर इन दॅट सेंटेन्स. तो त्या वाक्यामध्ये असणारा एरर आहे. तो एरर तुम्हाला शोधता आला पाहिजे, लक्षात. नेक्स्ट क्वेश्चन चिल्ड्रन. They wanted meet their father. आता या सेंटेन्स मध्ये एक वर्ड त्यांनी मिस केला इथे. आणि तुम्हाला मी शिकवलं होतं की जिरंट आणि इन्फिनेटिव्ह.
ज्यावेळेस जिरंट असतं त्यावेळेस त्याचा आपण व्हर्बला ING यूज करतो आणि ज्यावेळेस इन्फिनिटिव्ह असतं त्यावेळेस त्या व्हर्बच्या अगोदर आपण टू यूज करतो. दे वॉन्टेड टू मीट देअर फादर. टू मीट देअर फादर टू असायला पाहिजे, पण तिथं टू नाहीये त्या ग्रुप ऑफ वर्ड्स मध्ये, त्याच्यामुळे तो एरर आहे त्या सेंटेन्स मध्ये. म्हणजे टू मीट देअर, टू तिथं नाहीये, त्याच्यामुळे दॅट इज द रॉंग सेंटेन्स. त्याच्यामुळे ते चुकीचं सेंटेन्स आहे. प्रॉब्लेम सॉल्व. त्यामुळे ते सेंटेन्स चुकीचं आहे. चला पुढे नेक्स्ट. स्पीकर ऑन करू नका कोणी. 26th. I like using microscope. You are the English medium student, semi-medium student, you are the expert students, and nowadays there are a lot of changes in educational field, and I think that each school should be a half hospital. प्रत्येक शाळा हे अर्ध दवाखाना असला पाहिजे, कारण सायन्स इज द स्टडी ऑफ ह्युमन बीइंग्स, बर्ड्स अँड एनिमल्स. आणि त्याच्यामध्ये आपण मायक्रोस्कोपचा यूज कशासाठी करतो? फॉर ऑब्झर्विंग. आणि टू आल्याच्या नंतर आपल्याला V1च घ्यावं लागेल, त्याच्यामुळे ऑब्झर्व. दॅट आन्सर इज करेक्ट. आय लाईक युजिंग मायक्रोस्कोप टू ऑब्झर्व टायनी क्रिएचर्स इन माय biology laboratory. B answer is correct. B answer is correct. Next question children, see. लक्षात घ्या. I was a or an to go out and play, so I didn't finish my sandwich and left. I will read this sentence again. I was in a or an dash to go out and play, so I did not finish my sandwich and left. Yes, intertia. Intertia means an intertia. Yes, an intertia to go out and play, so I did not finish my sandwich and left. B answer is correct. B answer is correct. Keep practicing, Ben. Keep practicing, Ben. You could do dash. Couldn't you? See this sentence. हे वाक्य नीट व्यवस्थित लक्ष द्या. Keep practicing, Ben. तू सतत सराव करत राहा. You could do much better. तू खूप छान करू शकतो. Couldn't you? करू शकतो ना. क्वेश्चन टॅग जोडलाय पहा तिथं. त्या वाक्यामध्ये शेवटी क्वेश्चन टॅग जोडलाय. You could do much better. Couldn't you? Couldn't you? हा, तू आंबा खातोस ना? नाही का? आंबा खातोस ना? नाही का? अशा पद्धतीचं वाक्य आहे पाहते. क्वेश्चन टॅग. 29th. I like playing computer games. पण केव्हा? I like playing computer games. पण केव्हा? In the break time. In the break time. In is correct answer. 13th. My brother has a big appetite. Dash he always eat dash for dinner. Appetite. Yes, big appetite. प्रॉब्लेम आहे. सो आणि प्रॉब्लेम असेल तेव्हा म्हणून ही ऑलवेज इट्स अ लॉट फॉर डिनर. डिनर साठी तो जास्त खातोय. इट्स करेक्ट आन्सर. 31. I am such a dash that I don't know what to do. I am such a dilemma. Dilemma means गोंधळलेलो आहे, गोंधळाची स्थिती आहे. I am in such a dilemma that I don't know what to do. काय करावं हे मला कळतच नाहीये. गोंधळलेलो आहे. Dilemma.
Yes, dilemma is the meaning word. Next one. It is cloudy. हा, ढगाळ वातावरण आहे. सध्या तर खूप पाऊस पडतोय. कधी कधी ऑनलाईन क्लास पण होत नाही. हा, इट इज क्लाउडी, बट इट इज नॉट रेनिंग. इट इज नॉट, इट इज. इट इज म्हणजे कोणतं येईल? बी आन्सर. आणि इट्स म्हणजे त्याचे ते पोसेसिव्ह असेल पहा. पण इट इज नॉट रेनिंग. इट इज, जिथं अपॉस्ट्रॉफ येतो तिथं इज आलं. इट इज नॉट रेनिंग. वेदर the sky is cloudy, but it is not raining today. Yes, the answer is correct. Now see 33 question. My brother dash has broken his arm, studied in first standard. Subjective केस आहे, ऑब्जेक्टिव्ह केस आहे आणि पोसेसिव्ह केस आहे. पोसेसिव्ह केस असेल तर तिथं आपल्याला हुज यूज करावं लागतं. ऑब्जेक्टिव्ह केस असेल तर तिथं आपल्याला हुम यूज करावं लागेल. आणि सब्जेक्टिव्ह जर केस असेल तर तिथं आपल्याला हु यूज करावं लागेल. माय ब्रदर हु हॅज ब्रोकन हिज आर्म. ऑलिम्पियाडचे कोणतेही क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना तुम्हाला त्या सेंटेन्सची मीनिंग पाहावी लागेल आणि मीनिंग पाहून ते क्वेश्चन्स तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. अदरवाइज यू विल नॉट सॉल्व्ह द क्वेश्चन्स. या मेनी स्टुडंट्स, अनेक विद्यार्थी, दे आर अनेबल टू राईट इंग्लिश बिकॉज देअर रीडिंग इज लेस, देअर लिसनिंग इज लेस. लिसन मोर, read more, definitely you will write. My brother who has broken his arm studies in first standard. हो, अशा पद्धतीची वेगळी वाक्य तुम्हाला बनवता आली पाहिजे. 34 डॅश वेर प्लेइंग फुटबॉल वेन दे. आता इथं मीनिंग कोणता वर्ड कसा यूज करायचा ते तिथल्या पुढच्या वाक्यावरती आपल्याला समजतं पहा. डॅश वेर प्लेइंग बास्केटबॉल वेन दे सॉ अ स्नेक नियर द बुसेस. दे मीन्स देर ऑल्सो दे. प्लुरल आहे त्याच्यामुळे इथं ऑप्शन मध्ये कोणता आहे? सब्जेक्टिव्ह प्रोनाउन दे. त्याच्यामुळे दे वेर प्लेइंग बास्केटबॉल when they saw a snake near the bushes. Means they. The answer is correct. A1. 35. बघा, my grandmother used to feed the stray animals when we lived in the village. मगाशीच म्हटलं मी मोडल ऑक्झिलरी व्हर्ब्स कोणते आहे? युज्ड टू. ईडी पाहिजे तिथं. युज्ड टू फक्त तिथं दिलं आपण यूज टू. त्याच्यामुळे तिथं तो एरर आहे त्या वाक्यामध्ये. तिथं ती चूक आहे. ती चूक आपल्याला शोधता आली पाहिजे. माय ग्रँडमदर युज्ड टू. इट्स द करेक्ट आन्सर. दॅट्स वाय ए ऑप्शन इज करेक्ट. इथं एरर आहे त्या ए ऑप्शन मध्ये. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. टीना, can we go to the cinema tomorrow? Julie dash, I have a meeting tomorrow. बघा, पहिला सेंटेन्स काय? टीना काय म्हणते? कॅन वी गो टू द सिनेमा टुमारो. उद्याच्याला आपण पिक्चर पाहण्यासाठी जाऊयात का? जाऊ शकाल का? त्यावेळी जुली काय म्हणते? आय हॅव अ मीटिंग टुमारो. मला एक मीटिंग आहे. लेट सी, आपण पाहूयात. आपण पाहूयात. मला उद्याच्याला मीटिंग आहे, आपण पाहूयात. अशा अर्थाने. दॅट्स वाय लेट सी हे आन्सर किंवा हे ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट 37. अमित, आय कांट बिलीव्ह द टेस्ट इज टुमारो. नाही, उद्या परीक्षा आहे, चाचणी आहे, असा मी विश्वास ठेवू शकत नाही. व्हॉट एम आय गोइंग टू डू. आता मी काय करू? मदर, इफ आय वेर यू. जर आम्ही तुझ्या ठिकाणी असो तर काय येईल पा? आय कुड स्टडी ॲज मच ॲज पॉसिबल टू नाईट. मी जास्तीत जास्त अभ्यास करू शकले असते. आय कुड स्टडी.
means B option is correct. I could, can, could. Okay. Next. Sumit, did you figure dash something about this issue? Did you figure up something about this issue? एखाद्या विषयामध्ये. A answer is correct. Shop assistant, can I help you? मी तुम्हाला मदत करू शकतो का? कस्टमर, नो थँक्स, नाही. आभारी आहे, नको. I am just seeing, मी फक्त पाहतोय. I am just seeing, just मी फक्त पाहत आहे. D answer is correct. And last question 41, choose the synonyms of broadcast. Broadcast means publicize, publicize करणे. That's called the broadcast. लक्षामध्ये हे शेवटचा आन्सर आहे. तुम्ही खूप छान पद्धतीने क्लास जॉईन केला. दॅट्स वाय थँक यू फॉर यू. तुमच्यासाठी सगळ्यांना थँक यू. यस, थँक यू. व्हेरी नाईस. थँक यू. Welcome, sir. व्हेरी गुड. Sir.